श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. बऱ्याच ताई व दादांचा एक प्रश्न असतो, तो म्हणजे की आम्ही खूप सेवा केल्या, खूप उपाय केले, कोणत्याही सेवेचा आम्हाला अनुभव आला नाही आणि कोणत्याही उपायाने आमच्यासाठी काम केलेलं नाहीये, असं का? तर बघा, याचे दोन कारण असू शकतात. पहिलं म्हणजे आपल्याकडून आपली जी कुलदेवी आहे तिचा कुलाचार, कुलधर्म या गोष्टी केल्या जात नाहीयेत किंवा त्या प्रॉपरली होत नाहीयेत. जेव्हा आपण खूप उपाय करतो, खूप सेवा करतो आणि त्यांचा अनुभव आपल्याला येत नाही, त्यावेळेला कुठेतरी आपण कुलदेवीला साकडं घालायचं आहे, कुलदेवीला नवस करायचा आहे, कुलदेवीचा उपवास धरायचा आहे किंवा कुलदेवीच्या काही सेवा आहेत ज्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. त्या पद्धतीने तुम्ही कुलदेवीची सेवा करायला सुरू करा. आपोआप तुम्ही जे उपाय करताय, ज्या सेवा करताय त्याचे अनुभव यायला सुरुवात होईल. दुसरं म्हणजे तुम्हाला पितृदोष आहे आणि पित्रांची सेवा आपल्याकडून होत नाहीये. पित्रांची सेवा म्हणजे काय की या पितृपंधरवाड्यामध्ये किंवा जेव्हा पितृपक्ष असतं, जेव्हा पित्रांचं वर्ष श्राद्ध तिथी असते, त्या तिथीला पिंडदान असेल, तर्पण विधी असेल किंवा जेव्हा आपल्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य, मंगल कार्य होत असेल, त्यावेळेला आपल्या पित्रांचं स्मरण करणं असेल, अशा गोष्टी आपल्याकडून होत नसतील, त्यामुळे सुद्धा आपण केलेल्या उपायाचा आणि सेवेचा आपल्याला अनुभव येत नाही. त्याचबरोबर बघा, तुम्ही सगळ्या सेवा केल्या, उपाय केल्या, आता कुठेतरी हरल्यासारखं वाटतंय की नाही, अशी काहीतरी ताई सेवा सांगा किंवा असं कोणतं काही आहे का की जे करण्यासाठी खूप सोपं आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो आम्हाला 100% येईल. तर हो, आज ज्या सेवेबद्दल माहिती सांगणार आहे, ही सेवा आपण जर आपले मिस्टर ऐकत नसतील, मिस्टर व्यसनी असतील, तुम्हाला वाटतं की तुमचा संसार सुखाचा व्हावा, पण थर्ड पार्टी, तिसऱ्या कोणाचं तरी बाहेरून ऐकून येऊन तुमच्या घरामध्ये मग जर वादविवाद होत असतील, तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तुमची मुलं मोठी झालेली आहेत, तुम्ही त्यांच्या भल्याचं सांगताय पण मुलं त्या उलट करतायत, अभ्यास करत नाहीयेत किंवा नोकरी व्यवस्थित करत नाहीयेत, व्यसन लागलेलं आहे, वाईट संगतीला लागलेले आहेत, त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू शकता, मुलं मुली दोघांसाठी पण. त्यानंतर तुमच्या घरामध्ये तुमची सासूबाई असेल, सासरे असतील किंवा तुमची पत्नी असेल, ह्या तिघांमध्ये वादविवाद होतात किंवा पत्नी ऐकत नाही, पत्नीमुळे घरामध्ये एकोपा टिकून राहत नाहीये. कारण बरेच दादा जेव्हा आपण म्हटलं की पतीसाठी हे करा, तर ते म्हणतात ताई बायकोसाठी काहीतरी सांगा. तर तुम्ही दादा लोक वाईफसाठी पण हा जो उपाय आहे किंवा ही सेवा आहे ती आपण करू शकतो. म्हणजे घरामध्ये एकोपा टिकून राहण्यासाठी, एखाद्या व्यक्तीमुळे जर घरातलं वातावरण दूषित होत असेल तर त्या कोणत्याही व्यक्तीसाठी आपण हा जो उपाय आहे तो करू शकतो. समजा तुम्हाला डिप्रेशन आहे, तुमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येतात, नैराश्य आहे, तुमच्यामध्ये एक प्रकारचा आपण म्हणतो ना करेज नाहीये, मनामध्ये खूप आहे पण तुमच्यामध्ये ते धाडस निर्माण होत नाही की नाही मी करू शकतो, किंवा तुमच्या मुलामध्ये निर्माण होत नाही किंवा तुमच्या मिस्टरांमध्ये निर्माण होत नाही, तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता. आजारपण आहे, एखाद्या व्यक्तीला औषध उपचार करताय, ट्रीटमेंट घेताय, रिझल्ट मिळत नाहीये, त्या व्यक्तीसाठी हा उपाय करू शकता. त्यानंतर एखादी बाधित व्यक्ती आहे, बाहेरची बाधा वगैरे, नजर दोष याचा त्रास आहे, त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. इव्हन तुमच्या घरामध्ये, तुम्ही ज्या घरात राहता, ज्या वास्तूत राहता, त्या जागेमध्ये दोष आहे, तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे, तुम्हाला असं वाटतंय की कोणीतरी काहीतरी केलेलं आहे आणि त्याच्या वाईट प्रभावामुळे, त्या वाईट गोष्टींमुळे आमच्या आयुष्यामध्ये उलथापालथ सुरू आहे, त्या निगेटिव्ह गोष्टींचा कोणीतरी काहीतरी करत आहे, त्याच्यामुळे आमच्या आयुष्यात काहीतरी होत आहे, त्यावेळेला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आता ही जी सेवा आहे ही आपल्याला 21 दिवस करायची आहे ना, 11 दिवस तुम्हाला हवा असेल तर तुम्ही 40 दिवस करू शकता, 108 दिवस करू शकता, पण कमीत कमी 21 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि सांगितल्याप्रमाणे कोणीही ही सेवा करू शकतं, तुम्ही का मी का असं कोणी नाही, कोणीही कोणासाठी ही सेवा करू शकतं, किंवा तुम्ही स्वतःसाठी ही सेवा करू शकता, किंवा घरातील एक मंडळी आपल्या घरासाठी, मी सांगितलं जसं की जागेत दोष आहे, घरात दोष आहे, घरात भीती वाटते, कोणीतरी काहीतरी करते, तर त्या घरासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. सेवा आपल्याला गुरुवारी सुरू करायची आहे आणि सेवा सुरू करण्यापूर्वी म्हणजे त्या दिवशी सकाळी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्पयुक्त 21 दिवस ही सेवा करायची आहे कमीत कमी. आता 21 दिवस आहे तर पिरियड्स वगैरे काही येणार नाहीत, आपले पिरियड झाल्यानंतरच ह्या सेवेला सुरुवात करा, किंवा जर मध्ये पिरियड्स वगैरे आले तर घरातील इतर मंडळी आहेत त्यांना कंटिन्यू करायला सांगा. यासाठी आता ही सेवा करायची कधी, सकाळी करायची, दुपारी करायची, संध्याकाळी करायची. उत्तम वेळ ती म्हणजे सकाळी करायची.
दुसरी उत्तम वेळ ती म्हणजे संध्याकाळी जेव्हा दिवे लावण्याची वेळ आहे, देवाजवळ दिवा लावतो त्या वेळेला करायची. तिसरं म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा तुम्ही करू नका, दिवसभरात शक्यतो करू नका. या 2 वेळेत केली तर खूपच उत्तम आहे. आता आपल्याला करायचं काय आहे, एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. स्टीलचा, मातीचा ग्लास, काचेचा ग्लास, कोणताही ग्लास घ्या, काही हरकत नाही. देवघरासमोर ठेवा. देवघरासमोर दिवा लावलेला असावा, अगरबत्ती लावलेली असावी. त्यानंतर त्या ग्लासवर आपला उजवा हात आपल्याला ठेवायचा आहे. त्याच्यावर असा उजवा हात आपला ठेवा आणि आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. मोठ्याने करायचा आहे, मनातली मनात नाही. ही जी काही सेवा असेल ती मोठ्याने असेल, त्याच्या किमान स्वतःला ऐकू येईल, त्या पाण्यापर्यंत पोहोचेल असं या पद्धतीने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप म्हणजे 108 वेळा जप. तुम्ही दत्त महाराजांची सेवा करताय तर श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एक माळ जप, किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त या दोन्ही मंत्राची एक माळ केली तरीही चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे, मोठ्यानेच 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. आणि त्यानंतर आता ही सेवा आपली झाली, सेवा 11 वेळा तारक मंत्र म्हणून झाला, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून झाला. तो हात काढायचा आहे. त्यानंतर तो जो ग्लास आहे तो आपल्या हातामध्ये पकडायचा. समजा हा डावा हात आहे, याच्यावर ग्लास ठेवा, दुसऱ्या हाताने तो ग्लास पकडा आणि आपल्या त्या पाण्यामध्ये बघून तुम्ही कोणासाठी म्हणजे हे पाणी आहे, समजा एखाद्या आजारी व्यक्तीसाठी केलं आहे, मिस्टरांसाठी केलं आहे, सासूबाईंसाठी केलं आहे, स्वतःसाठी केलं आहे, किंवा तुम्ही घरासाठी केलेलं आहे, कशासाठी तुम्ही हे केलेलं आहे ते त्या पाण्यात बघून तुम्हाला काय रिझल्ट हवा आहे. जसं की माझ्या पतीचं व्यसन सुटू दे, आमच्या दोघांमध्ये एकोपा निर्माण होऊ दे, माझ्या पतीने घरामध्ये चांगलं वागू दे, जे काही आहे, किंवा माझ्या घरातील निगेटिव्हिटी जाऊ दे, कोणी काय करत असेल तर त्याचा प्रभाव पडू देऊ नको, घरासाठी असेल तर ज्याच्यासाठी तुम्ही करताय त्या पाण्यामध्ये बघून तुम्हाला बोलायचं आहे. फुल ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जेने तुम्हाला हे बोलायचं आहे. आणि ते आपण बोललं की त्यानंतर आपल्याला असं पूर्ण तुमची जी इच्छा आहे ती पॉझिटिव्ह त्या पाण्यामध्ये 3 वेळा फुंकरायचा आहे. जेव्हा आपण श्वास घेतोय तेव्हा आपली इच्छा की मी कशासाठी केलेला आहे, आणि जेव्हा श्वास सोडतोय त्यावेळेला पूर्ण की जे थॉट्स आहेत, हो हे माझ्यासाठी हे काम करणार आहे, ते थॉट्स, ते विचार करून ते आपल्याला फूक त्याच्यामध्ये सोडायचे आहे. 3 वेळा फुंकर मारायचे आहे. हे झालं आता आपलं अभिमंत्रित पाणी. हे जर तुम्ही स्पेसिफिक व्यक्तीसाठी केलेलं असेल तर हे पाणी त्याच व्यक्तीला प्यायला द्यायचं. आता बरेच जण तुम्ही म्हणाल की आमच्या पीत नाहीत, तर जेवण तर करत असतील, जेवण करताना त्यांच्यासाठी जे तांब्यामध्ये पाणी देता, ग्लासमध्ये पाणी देता, त्याच्यामध्ये हे मिक्स करा, ते द्या. हे शक्य नाही, स्पेशल त्यांच्यासाठी काहीतरी भाजी वगैरे बनवा, पण व्हेज वगैरे, बरं, नॉन व्हेज वगैरे नाही, त्याच्यामध्ये तेवढ्यापुरतंच हे पाणी वापरा, त्यांना ते द्या. म्हणजे आता हे तुमचा प्रश्न की तुम्हाला कसं द्यायचं हे तुम्ही ठरवा, तुम्ही डोकं लढवा, काहीतरी करा, त्या व्यक्तींना द्या. आता तुम्ही हे जर घरासाठी पाणी केलेलं असेल तर हे पाणी काय करायचं, आपल्या पूर्ण घरामध्ये स्प्रिंकल करायचं आहे. सुरुवात कुठून करायची, आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यापासून पूर्ण उंबरठ्याला पूर्ण ओलं करेपर्यंत सगळं टाकायचं, स्प्रिंकल नाही करायचं, पूर्ण ओलं करायचं. त्यानंतर वरती वगैरे शिंपडायचं, असं सगळ्या घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे. आणि जे पाणी उरलेलं असेल ते घरामध्ये आपण झाडाला टाकायचं, किंवा ते पाणी तुम्ही तसंच ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी हे तुम्ही परत अजून घरामध्ये शिंपडू शकता. परत दुसऱ्या दिवशी तयार झालेलं ते परत त्या दिवशी, परत दुसऱ्या दिवशी, अशा पद्धतीने तुम्ही हे घरासाठी पाणी वापरू शकता. या 21 दिवसांमध्ये कोणताही बाहेरील बाधेचा त्रास असू द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला रिलीफ मिळेल. मुलांमध्ये, पतीमध्ये, घरच्यांमध्ये, तुमच्या स्वतःमध्ये, तुमच्या वागण्यात, बोलण्यात तुम्हाला फरक जाणवू लागेल. त्यानंतर आजारपण असेल तर त्या आजारी व्यक्तीला फरक पडत आहे, ती व्यक्ती आता उठून बसत आहे, चालत आहे, तिच्या औषध गोळ्या कमी झालेल्या आहेत, रिकव्हरी दिसत आहे, असे बरेच अनुभव तुम्हाला बघायला मिळतील. जर तुमची मुलं ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत, चिडचिडे असतील, त्यांच्यासाठी केलेलं असेल तर त्यांच्या वागण्यात, बोलण्यात तुम्हाला फरक जाणवू लागेल. बऱ्याच वेळेला बघा लहान मुलं तरी ऐकत नाहीत, जेवण करत नाहीत, अभ्यास करत नाहीत, त्यांच्यासाठी पण तुम्ही ही सेवा करू शकता. सात्विक अशी स्वामींची सेवा आहे. जी काही समस्या आहे ती अगदी मनापासून बोला, ही सेवा करा. 21 दिवसामध्ये आपल्याला फरक जाणवेल आणि आपल्याला रिझल्ट दिसला की पुढे आपण ही सेवा 40 दिवसांपर्यंत करू शकतो. तुम्हाला परत वाटलं की मला यानंतरही ही सेवा करायची आहे, एखाद दिवस 2 दिवस गॅप द्या, किंवा पुढचा गुरुवार येईपर्यंत गॅप द्या, त्यानंतर परत पुढच्या गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ.